नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की अजूनपर्यंत जे चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडनं राहिलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह बेल आयकन तेही प्रेस करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात अक्कल हुशारी या विजय कापडी सरांच्या कथासंग्रहातली कथा. कथेचं नाव आहे पहाटेची गाडी. ऐकूया. आमचं एक साहित्यप्रेमी मंडळ आहे. 10-15 जण या मंडळाचे सभासद आहेत. आता ही सगळी मंडळी ज्येष्ठ नागरिक या लेबल खाली येतात हे वेगळं सांगायची गरज काय. त्यांच्यासाठी आमच्याकडे मधून साहित्यिक स्वरूपाचे कार्यक्रम योजले जातात. अशा कार्यक्रमाशी संबंधित अशी A to Z कामं मलाच करायला लागतात. कुणाची काडीचीही मदत मला नाही. हे मंडळाचे अध्यक्ष क्रू व्ही पोद्दार सोडले तर बाकीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं खाजगीतलं मत आहे. आमच्यात काही उगवते साहित्यिक आहेत. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्यावर प्रतिभा प्रसन्न झाली आहे हे खुद्द त्यांचं म्हणणं आहे. 1-2 महिन्यातनं आम्ही सगळे एकत्र जमतो आणि त्यांच्या साहित्यावर चर्चा सुद्धा करतो. बहुतेक नवसाहित्यिक आपल्या लेखणीतून उतरलेल्या विविध साहित्य प्रकारांचं दर्शन घडवायला आतुरच असतात. त्यांच्या साहित्याला फक्त बरं म्हणून चालत नाही. छान, उत्तम, अत्युत्तम इत्यादी शेरे ऐकवले तरच धडगत. नाहीतर आमच्या प्रतिभा दर्शनावर जळणारे खूप आहेत असं म्हटलेलं ऐकून घ्यायला लागतं. मिळालेल्या उत्तम अभिप्रायाची उपरती म्हणून ही मंडळी बैठकीनंतर चहा सामोसे मागवतात. गुलाबजाम जिलब्या सुद्धा असतात. पण आमच्यातल्या काही गोड सभासदांना त्या चालत नाहीत. या मंडळींच्या साहित्यापेक्षा रुचकर साहित्य अधिक चांगलं असंही म्हणण्याची सोय नसते हे अर्थात ओघाने आलं. तर अशा या आमच्या साहित्यप्रेमी मंडळात आम्ही कधी साहित्याच्या कोणत्याही प्रांतात विशेष मर्दुमुखी बजावणाऱ्यांना सन्मानानं आमंत्रित करतो. त्यांचे अनुभव कथन ऐकून धन्य होतो. परवाच्या दिवशी एका दिवाळी अंकाच्या संपादक महोदयांना आम्ही बोलतं केलं. कुणाला बोलवावं याबद्दल काही नावं समोर ठेवून आमच्यात चर्चा झाली. श्रीयुत प. रा. मोरजकर हे नाव यशस्वी दिवाळी अंकाच्या संपादकांच्या नामावलीत बरंच वरच्या क्रमांकावर असल्यामुळे त्यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झालं. आता तुमच्या कानावर हे नाव याआधी आलेलं असेलच म्हणा. नसेल आलं तर ते तुमचं अज्ञान आहे असं खुशाल समजावं. आपल्या भाषणात श्रीयुत प. रा. मोरजकर यांनी दिवाळी अंक या लोकप्रिय संकल्पनेचे सगळे पैलू उघड केले. म्हणजे दिवाळी अंकाची तयारी मे-जून महिन्यात किंवा त्याआधी सुद्धा कशी करावी लागते इथपासून ते दिवाळी अंकाच्या गठ्ठ्यांची पार्सल बस, रेल्वे, विमान, आगबोट आदी माध्यमातनं दिवाळी अंक रसिकांपर्यंत कसे पोहोचते होतात हे तर सांगितलंच. शिवाय न खपलेले अंक परत कसे येतात आणि त्यांची वासलात कशी लावली जाते हे सुद्धा हृदयाला पीळ पाडणारे शब्दात सांगितलं. एकूणच दिवाळी अंकाच्या निर्मितीचं शिवधनुष्य कसं पेललं जातं आणि एवढं सगळं व्यवस्थित करूनही ते अंगावर कसं कोसळतं याचा संपूर्णच आढावा त्यांनी घेतला म्हणा ना. सुरुवात गमतीची आणि शेवट हृदयद्रावक अशी त्यांच्या भाषणाची एकूण योजना असल्याचं दिसलं. श्रोतृ वर्गातल्या काहींना तर कुठल्याही कामाला हात घालीन पण दिवाळी अंक निर्मिती नको रे बाबा असंही मत आपापसात व्यक्त केलं. एकूणच आयोजित कार्यक्रम सुरळीत पार पडला. एवढंच नाही तर पूर्ण यशस्वी झाला असं मंडळाचं मत झालं. कार्यक्रमातल्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे आभार प्रदर्शनाच्या वेळी बरीचशी मंडळी निघूनही गेली. काही जण तिथे रेंगाळले. त्यापैकी काहींनी संपादक मोरजकर यांचं त्यांच्या उत्कृष्ट भाषणाबद्दल अभिनंदन केलं. काहींनी आपल्या शंका कुशंका विचारल्या. 1-2 स्वाक्षरी सुद्धा घेतली. पुढच्या काही अवधीत सभास्थानी आम्ही तिघच उरलो. मंडळाचे अध्यक्ष पोद्दार, प्रमुख वक्ते आणि पाहुणे संपादक मोरजकर आणि मी. खरं म्हणजे इतर सर्वांबरोबर मी सुद्धा खिसकणार होतो पण सगळ्यात शेवटी अध्यक्षांबरोबर एक तरी पदाधिकारी उरलाच पाहिजे या मंडळाच्या नियमाप्रमाणे आज मलाच राहायला लागलं. साहेबांना टॅक्सीत बसवून त्यांच्याबरोबर हॉटेलमध्ये कोण जाणार आहे या अध्यक्षांच्या नेहमीच्या प्रश्नाला मी आधीच हात उंचावून दाखवल्यामुळे एकूण कार्यक्रमाची सांगता माझ्याच हस्ते होणार हे आधीच निश्चित झालेलं होतं.
चला साहेब, टॅक्सी आपली वाट बघतीये, असं मी म्हणालो आणि त्या पुढच्या कार्यक्रमाला वेगळंच वळण लागलं. अध्यक्ष पोद्दारांच्याकडे बघत मोरजकर म्हणाले, काय आहे, मी तुमचे थोडेसे गैरसोय करणार आहे बरं का. म्हणजे? पोद्दारांनी आता मोरजकर नेमकी कोणती गैरसोय करू बघतात याचा अंदाज न आल्यामुळे काहीशा पडेल आवाजात विचारलं. गैरसोय म्हणजे थोडी पार्श्वभूमी आधी ऐकवतो. मोरजकरांनी असं म्हणताच पोद्दार आणि मी एकमेकांच्याकडे बघायला लागलो. मला तर तिथनं पळून जावं असं वाटायला लागलं. आधी आपण बसा, असं म्हणत मोरजकरांनी तिथली एक खुर्ची आपल्या बुडाखाली घेतली. तेव्हा आम्हा दोघांनाही असं नसतं व्हायलाच लागलं. याचा असा आहे बघा, आपण आधी मला एक सांगा, तुमच्यापैकी कोणाचा निवास इथल्या रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आहे? मी रेल्वे स्टेशन पासून 5 किलोमीटर अंतरावर राहतो. एवढं मोठ्या आनंदाने सांगून झाल्यावर पोद्दारांनी माझ्याकडे पूर्ण कटाक्ष टाकला. माझं घर स्टेशन पासून चालत 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. मी आपलं खरं काय ते सांगितलं. मग जमलं. मोरजकरांनी उत्स्फूर्त टाळी वाजवत आनंद व्यक्त केला आणि म्हणाले, हे बरं नाही, चांगलंच झालं. यांचं घर स्टेशनच्या जवळ आहे. ते तुमच्या घरासारखं 5 किंवा 10 किलोमीटर अंतरावर असतं ना, तर ज्यांचं घर स्टेशनच्या जवळ आहे अशा एखाद्या परिचिताला तुम्हाला शोधावं लागलं असतं. असं सांगून ते माझ्याकडे विशेष ममत्वानं बघायला लागले आणि मला संभाव्य धोका दिसायला लागला. अर्थात तो कुठल्या प्रकारचा असेल याची मात्र कल्पना येऊ दिली नाही त्यांनी. बरं, मग यांचं घर स्टेशनच्या जवळ आहे, पुढे काय? विलक्षण आतुरल्या सुरात पोद्दारांनी विचारलं. पुढे म्हणजे असं बघा की आजच्या रात्रीचा मुक्काम मी ह्यांच्या घरी करीन, अर्थात त्यांची परवानगी असेल तरच. मोरजकरांनी जणू काही बॉम्बगोळाच माझ्या टाळक्यावर टाकला. अहो, पण तुमच्या राहण्याची व्यवस्था ग्रँड हॉटेलमध्ये करण्यात आली आहे ना? पोद्दारांनी त्यांना विचारलं. कसलं हो कपाळाचं ते ग्रँड हॉटेल? कुठलीही सुविधा नाहीये तिथे. मुख्य म्हणजे काय, ते स्टेशन पासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणून काय झालं? काय झालं म्हणून काय विचारताय? माझी गाडी पहाटे 5 वाजताची आहे. इतक्या दूरच्या अंतरावरनं मी स्टेशनवर पोहोचणार कसा? वा, तुम्हाला टॅक्सीची सेवा उपलब्ध करून दिली आहे ना? पोद्दारांनी वस्तुस्थिती ऐकून टाकली. नाही, तुम्ही माझी सोय केली आहे, मी कुठं नाही म्हणतोय. पण हा टॅक्सी मला उशिरात उशिरा 4:30 वाजता किंवा त्या अगोदर पोहोचेल याची गॅरंटी काय आहे? येईल, तो येईल, त्याला यावं लागेल. तसा करार झालाय ना आमचा. पण साहेब, त्याच्या वेळेवर येण्याची 100% खात्री तुम्ही देऊ शकता का? नाही, तशी तुम्ही द्याल सुद्धा, पण मला नाही ना वाटत तसं. माझा पूर्वानुभव सांगतोय की कोणताच टॅक्सीवाला तुम्ही सांगितलेल्या वेळी येतच नाही. माझी या बाबतीत 2दा फसगत झाली. याआधी मी त्या कुठल्या बरं ते जाऊ दे मरू दे, मला नाही या क्षणी नाव नाही आठवत म्हणा, पण तिथल्या त्या तुमच्यासारख्या मंडळात गेलो होतो भाषण द्यायला. त्यावेळी सुद्धा माझी गाडी होती पहाटेची. टॅक्सीवाल्याला 100 वेळा सांगून सुद्धा झालं होतं, पण उगवलाच नाही तो. आणि पर्यायी व्यवस्था सुद्धा होऊ शकली नाही. गाडी चुकली किंवा माझी. आणि मग त्यापुढचे माझे कितीतरी कार्यक्रम बोंबालले. म्हणून मी काय म्हणतो तुम्हाला, टॅक्सीवाल्याला करा रद्द आणि मला यांच्या घरात एक रात्र म्हणजे काय, काही तास काढायची माझी व्यवस्था झाली ना यांच्या घरात, तर मी तुम्हा दोघांचे मनापासून धन्यवाद मानेन. नाही, पण माझं घर तसं छोटं आहे, तुमची गैरसोय होईल. मी चाचरत असमर्थता व्यक्त केली. चालेल की, छोटं घर सुद्धा चालेल. मी स्वतः काय महालात राहतो का काय? घर छोटं किंवा बडं असण्याचा प्रश्न नाही आहे. प्रश्न आहे तो तुमचं घर स्टेशन पासून किती जवळ आहे याचा. 5 मिनिटाचं अंतर म्हणजे काहीच नाही. तशी मला मॉर्निंग वॉकची सवय आहे. तुमच्या या गावात मॉर्निंग वॉक घ्यायला मिळाला असं समजेन मी. पण हे काय तुमची परवानगी हवी. नाही म्हटलात तर मी काय करेन? काहीच करणार नाही. सबंध रात्रभर त्या बेभरवशाच्या टॅक्सीवाल्याची वाट बघत बसील आणि तो आलाच नाही म्हटल्यावर मी काही 8-9 किलोमीटर अंतर पायी चालू शकत नाही बुवा.
तसं चालायला घेणं म्हणजे महा मॉर्निंग वॉक होईल. पण चालता चालता मी रस्त्यात कुठेही पडू शकतो बरं का. हो नाही 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 नाही, तेवढी तुमची गैरसोय आम्ही नाही होऊ देणार हो. पोद्दारांनी कुणाच्या जीवावर हे भरघोस आश्वासन दिलंय हे लक्षात आल्यावर मला पोद्दारांचा राग आला. नाही मी काय म्हणतो, माझ्या ओळखीचा एक रिक्षावाला आहे. दिल्या वेळेच्या आधी 10 मिनिटं उपस्थित होणं ही त्याची खासियत आहे. मी त्याच्याशी बोलून बघतो ना. मी खिशातला मोबाईल बाहेर काढत म्हणालो, अच्छा म्हणजे यांना त्यांच्या घरी मी यायला नकोय असं दिसतंय. मोरजकर शक्यतो खेळकर सुरात म्हणाले, नाही 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 तसं नाही. नाही हो नाही तसं नाही यांच्या मनात. बघा तुम्ही गैरसमज तसा होऊ देऊ नका. हे तसे मनानं फार उदार आहेत बरं का. अंतःकरण विशाल आहे यांचं. आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्याची गैरसोय झाली ही बाब त्यांना जन्मभर खात राहील. काय हो बरोबर आहे का नाही. पोद्दार माझी तरफदारी करायला लागले. नाही नाहीतर मी असं करतो, माझ्या एका मित्राची कार आहे, आम्ही दोघं येऊ तुम्हाला न्यायला हॉटेलवर. पहाटे 4 वाजता आम्ही हजर होतो. कशाला मित्राला त्रास कशाला द्यायचा. आणि तुमच्या त्रासाबद्दल म्हणाल ना तर माझी अशी सुद्धा अपेक्षा नाही आहे की पहाटे 4 वाजता तुम्ही माझ्यासाठी जागं व्हावं, माझ्याबरोबर मला स्टेशनवर पोहोचवायला यावं. जे अजिबात नाही अजिबात नाही. हे बघा मी स्वतः 4:15च्या दरम्यान जागा होईन. अलार्मच लावतो हो मोबाईलवर आणि तो वाजला म्हणजे तो वाजणारच हो. तो वाजला की जागा होऊन मी स्वतः बाहेर पडेन. स्टेशनचा रस्ता मला माहिती आहे. मी गेलाय हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. अहो माणसानं कसं या जगात अलगद प्रवेश करावा आणि अलगद निघूनही जावं. कुणाला एवढूसा तुझा त्रास देऊ नये ह्या विचाराचा मी आहे. हे बघा मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की मी जाताना खोट्ट असा आवाज सुद्धा होणार नाही. बघाच तुम्ही. आणि मग मंडळाचा मध्यस्थ या नात्यानं माझ्याकडे बघत अधिकारवाणीनं पोद्दार म्हणाले, चला मग ठरलं तर मोरजकर साहेबांची व्यवस्था तुम्ही करायची. त्यांची गाडी चुकल्याचं पाप आपल्या माथी नको. मोरजकर म्हणाले, आणि हो माझ्या रात्रीच्या भोजन व्यवस्थेची सुद्धा काळजी नको. मी रात्री जेवतच नाही. दिवसातून 1 वेळ घेतलेलं जेवण मला पुरतं. काय सांगताय तुम्ही एकच वेळेला जेवता. पोद्दारांनी आश्चर्याने विचारलं. नाही तुमचा गैरसमज झालेला दिसतोय. म्हणजे माझ्या आजच्या भाषणात विक्रीसाठी पाठवलेले दिवाळी अंक खपाविना परत येतात असं मी म्हणालो. पण म्हणून काही मी 2 वेळच्या जेवणाला नको म्हणतोय असं समजायचं कारण नाही बरं का. तसे आमच्या घरातले सगळे म्हणजे मी सोडून बरं का दोन्ही वेळची जेवणं घेत असतात. मी नाही घेत. पण मोरजकरांनी योग्य तो खुलासा केला. म्हणजे रात्री तुम्हाला भूक लागत नाही का. असं माझ्या बाबतीत एकदा जरी घडलं ना तरी कठीण आहे बरं का. अहो मला पोट भरलेला असल्याशिवाय झोपच येत नाही. आणि काय हो तुमचंही असंच आहे ना. शेवटचा प्रश्न माझ्यासाठी होता. मी काहीच बोललो नाही. पण तुम्ही पोटात अन्नाच्या कणाशिवाय रात्री झोपी जाता म्हणजे आश्चर्य आहे बरं का. पोद्दारांनी आपलं मत गरज नसताना व्यक्त केलं. नाही तसं नाही. म्हणजे पोटात अन्नाचा कण जाऊ देत नाही असं काही नाही आहे. मी रात्रीचा फलाहार करतो. फलाहार बापरे. म्हणजे मोरजकरांसाठी फलाहाराची वेगळी व्यवस्था करायला लागणार. माझी भीती माझ्या चेहऱ्यावर स्वच्छ उमटली असावी. कारण पोद्दार म्हणाले, अहो एवढं काही नाही हो. यांच्याकडे तुमची व्यवस्था छान होईल. मी सांगतो त्यांच्या वतीनं. आणि तुम्ही सुद्धा गैरसोय होईल असं समजू नका हो यांच्याकडे. या व्यवस्थेत तुम्हाला पहाटेची गाडी सहज पकडायला मिळेल. यात सगळं आलं. काय हो बरोबर आहे का नाही. हो अगदी बरोबर आहे. चला मग निघा चला. आपल्या घड्याळात बघून जी बाहेर काढत पोद्दार म्हणाले, हॉटेलवर जावं लागेल ना तुमचं सामान घ्यायला. मी मोरजकरांना म्हणालो, छा माझं सामान म्हणजे एवढंच हो. ही एक शबनम पिशवी आणि ती छोटी ब्रीफकेस. मी इथे येतानाच हॉटेल सोडलंय. आपण आता सरळ आपल्या निवासस्थानी जाऊ. मला विश्रांतीची जागा दाखवा आणि तुम्ही लागा तुमच्या कामाला. आणि हो पुन्हा एकदा सांगतो, पहाटे माझ्यासाठी चहा करण्यासाठी किंवा मला निरोप देण्यासाठी जागा व्हायची गरज नाहीये. घड्याळात 4:30 वाजले की मी स्वतः दाराची कडी काढीन आणि चालायला लागेन. सो सिंपल. मला साध्या गोष्टीच करायला आवडतात बरं का. पुढच्या 5 मिनिटात मी रिक्षा बोलवली आणि मोरजकरांसकट घराकडे निघालो. वाटेत काहीतरी महत्वाचं आठवल्यागत मोरजकरांनी विचारलं,
तुम्ही साहित्य निर्मिती करत असणार, कथा लिहिता का कविता करता, म्हणजे वैचारिक लेख वगैरे लिहिता का? नाही हो, मंडळाचीच कामं इतके असतात ना. माझ्या निष्प्रभ प्रतिभेमागचं कारण मी मोरजकरांना ऐकवलं. माझं कसं, तुमच्यात बरेच साहित्यिक दिसले मला, तुम्हीही लिहा. माझ्या दिवाळी अंकातली 2-2.5 पानं तुमच्यासाठी राखून ठेवतो हवं तर. नाही हो, नको नको. मी आपली नकार घंटा वाजवली. प्रयत्न करा, फार कठीण नसतं ते. हा विषय फार लांबला नाही, कारण तेवढ्यात घर आलं हे एक बरंच झालं म्हणायचं. माझ्यासाठी बायकोनं म्हणजे नीलानं दार उघडलं आणि माझ्या शेजारी उभ्या असलेल्या मोरजकरांकडे बघून तिच्या चेहऱ्यावर सहज प्रश्न उमटलेला दिसला. हे कोण? हे मोरजकर बरं का, फार मोठे संपादक आहेत. भाषणाचा कार्यक्रम होता आज मंडळात. उत्तम झालं यांचं भाषण. या ना, या मोरजकर, आत या, बसा. अगं पाणी आणखी जरा. असं म्हणत मी आतल्या दिशेने निघालो. थेट स्वयंपाकघरात पोहोचलो. मागोमाग नीलाई आली. काय 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 प्रकार काय आहे हा? कोण आहेत ते? त्यांना का आणलं? जेवणार आहेत का जेवण उरकून आलेत? अहो, आत्ता मामाजी आलेत आपल्याकडे. आज आपल्या बेडरूममध्ये आराम करतायत. मी दोन्ही पलंग वेगळे करून भिंतीशी लावले. तुमच्यासाठी दुसरा पलंग. मधल्या जमिनीवर मी माझा बिछाना टाकणार आहे. आता हे तुमचे कोण आलेत ते? मोरजकर का कोण? मुक्कामाला नाही येत ना? अरे बापरे, आता मामा आलेत म्हटल्यावर दुसरा पलंग मोरजकरांना द्यावा लागणार आणि पलंगामधल्या जमिनीवर माझा बिछाना टाकावा लागणार. म्हणजे नीलाची व्यवस्था स्वयंपाकघरात. आता नीला जाम वैतागणार. हे बघ, तू पाण्याचा तांब्या दे, पेला दे, मी तुला सगळं सांगतो बरं का. असं म्हणत मी स्वयंपाकघरातनं बाहेर आलो. बेडरूममध्ये डोकावत म्हणालो, हा मामासाहेब आलात का तुम्ही? कशी काय तुमच्याकडची मंडळी? हा, बरी आहेत. तुम्हाला घरी यायला इतका उशीर नेहमीच होतो का? कुठे अडकला होतात कुठे तुम्ही? मामांनी आपल्या परीने चौकशी सुरू केली. नाही, इतका उशीर नाही हो. आज मंडळात कार्यक्रम होता ना मामा. संपादक मोरजकरांचं व्याख्यान ठेवलं होतं. खूप गर्दी जमली होती. सगळ्यांना आवडलं बरं का त्यांचं भाषण. मोरजकर घर बघतो म्हणाले म्हणून त्यांना घेऊन आलोय. बाहेर बसलेत ते. इतक्या रात्री आलेत ते? काय विशेष काय आहे? चालतंय हो, रात्र काय दिवस काय, महत्वाचे पाहुणे आहेत. हा, एवढी माहिती मामांसाठी पुरेशी ठरावी म्हणून मी थांबलो. नीलानं हातावर ठेवलेला पाण्याचा तांब्या पेला घेऊन बाहेर आलो. मस्त आहे बरं का तुमची जागा. आणि हा सोफा सिंगल आहे वाटतं. डबल बेडवाला असतं ना तर येतेच आडवा झालो असतो बघा. आणि पहाटे पहाटे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुपचूप निघून सुद्धा गेलो असतो. आणि मग कसलीशी महत्वाची आठवण झाल्यागत म्हणाले, माझ्यासाठी काही करू नका, सांगितलं ना वहिनींना. नाही तर काय, त्या काहीतरी करायला घ्यायच्या हो. नाही म्हणजे अजून तसं बोलणं नाही झालं आमचं, पण मी सांगीन तिला. लगेच जाऊन सांगा आतमध्ये. मला आवडत नाही हो अन्न वाया गेलेलं. त्यांच्या म्हणण्याला होकार दिला. मी आत गेलो. स्वयंपाकघरात नीला कमरेवर हात ठेवून उभी होती. तिच्या चेहऱ्यावरच्या नाराजीकडे संपूर्ण दुर्लक्ष करून एखादी आनंदाची बातमी ऐकवण्याच्या थाटात मी तिला म्हणालो, मोरजकरांना जेवायचं नाही बरं का, फलाहार करणार आहेत ते. फलाहार? आता आपल्याकडे कुठे फळं फलाहार करायला? नीलानं हलक्या आवाजात विचारलं. अगं तू नको काळजी करू, त्यांनी आणली आहेत फळं. सुरी सुद्धा आहे त्यांच्याकडे फळं कापायला. बशी हवी असेल त्यांना विचारतो. आणि हे बघ, असा वाकडा तिकडा चेहरा करून बघू नको ग. फलाहार झाल्यावर लगेच झोपी जाणार आहेत ते. त्यांची झोपायची व्यवस्था केली ना की झालं. अहो पण ते झोपणार कुठे? बाहेर? नाही ग नाही, बेडरूम मध्ये 2 पलंग आहेत ना, एकावर मामाजी, दुसऱ्यावर ते. मी जमिनीवर अंथरून टाकेन माझ्यासाठी. तू आजच्या दिवसापुरती म्हणजे रात्रीच्या आता उरलेल्या अवघ्या काही तासांसाठी स्वयंपाकघरात झोप ना प्लीज. पहाटे पहाटे ते गेले ना की मी त्यांच्या जागेवर आणि तू माझ्या जागेवर. मी अख्खा प्लॅन तिला ऐकवला. अहो दुसऱ्यांना घरी आमंत्रित करताना आधी विचार तरी करा हो. अगं हो, सगळा विचार झालाय बाई. त्यांना त्यांच्या झोपण्याची जागा दाखवली की झालं. पहाटे ते जायला निघाले ना की चहा सुद्धा करू नका म्हणाले. कॉपरेटिव्ह आहेत अगं ते. मला सांग, मामाजीचं जेवण झालेलं असणार आल्या आल्या. मला थोडं दे, तू जेव आणि लगेच झोपायला जाऊ. आणि बघ, तू नको ना घेऊ, सगळ्या गोष्टीचं टेन्शन नको घेऊ तू, मी आहे ना. ठीक आहे. असं नेहमीप्रमाणे ठसक्यात म्हणून तिने माझं ताट तयार करायला घेतलं. भराभरा जेवून मी बाहेर येऊन बघतो तर मोरजकरांनी आपल्या फलाहाराला सुरुवात केलेली दिसली. मोठ्या आकाराचं एक केळं त्यांनी संपवत आणलं होतं आणि त्यांचा हात सफरचंदाकडे वळला होता. मी बशी घेऊन येतो सफरचंदाच्या फोडी ठेवायला. नाही नको, कशाला हवी ती बशी आणि सशी. आणि सुरी माझ्याजवळ आहे.
पण म्हणून काय मी सफरचंद कापायला घेईन असं नाही, घेणारच नाही सफरचंद कापायला. अहो न कापता अख्खं सफरचंद खाण्यात वेगळी गोडी असते बरं का. आणि त्यांनी सफरचंद खायला सुरुवातही केली. गेल्या बऱ्याच दिवसात मी सफरचंद खाल्लेलं नाही हे मला उगाचच आठवलं. मग मी माझं आटपून येतो. मी उठून उभा राहत म्हणालो, 1 मिनिट हा, ग्लासभर पाणी मिळेल का मला? काय हे रात्री मध्येच तहान लागून जाग आली तर तुम्हाला जाग करण्याचं पाप माझ्या हातून व्हायला नको. पाप कसलं, मी करतो ती व्यवस्था. आतल्या पलंगावर तुम्ही झोपायचंय. आतल्या दुसऱ्या पलंगावर आमचे पाहुणे झोपलेत. पाहुणे म्हणजे हिचे मामाजी आहेत. तुमची आणि त्यांची ओळख करून द्यायची राहिली. ते आता बहुतेक गाढ झोपेत असावेत. ठीक आहे, मी त्यांची झोपमोड होणार नाही इतक्या हलक्या पावलांनी आज जाईल. तेव्हा तुम्ही तुमचं जेवण उरकायला घ्या. उगाच माझ्यामुळे तुमचा खोळंबा नको. अरे उरकलेलं दिसतंय तुमचं जेवण. ठीक आहे ठीक आहे. पुढच्या अर्ध्या तासाच्या अवधीत मोरजकर आणि मामा यांच्यात अधिक मोठ्यांदा कोण घोरतो याची जणू स्पर्धा सुरू झाली. आणि त्या दोघांच्या मधल्या जमिनीवर आडव्या झालेल्या मला झोप येणं कठीण झालं. त्या परिस्थितीत सुद्धा माझा डोळा लागला असावा, कारण खट्ट असा बाहेरच्या दाराच्या लॅचचा आवाज झाला आणि माझे डोळे टक्कन उघडले. अंधुक प्रकाशात डोळे ताणून बघितल्यावर मला मोरजकरांचा बिछाना रिकामा दिसला. अरे बापरे, पहाटेचे 4:30 वाजून गेले. संबंध रात्रभर मला एकदाही जाग नाही आली. मी चाचपडत बाहेरच्या खोलीत आलो. मोरजकरांची शबनम पिशवी आणि ब्रीफकेसही दिसले नाही. म्हणलं चला, म्हणजे मोरजकरांनी आपलं म्हणणं खरं केलं तर. मधल्या वेळेत घरातल्या कोणालाही एवढा सुद्धा त्रास न देता मोरजकर निघून गेलेले होते. मोरजकरांविषयी मला आदर वाटायला लागला. मी बेडरूममध्ये आलो. पलंगावर आडवा होणार तो टिपायवर ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासात मला काहीतरी दिसलं. नाईट लॅम्प लावून मी जवळ जाऊन बघितलं आणि मला धक्काच बसला की मोरजकर आपली कवळी विसरून गेले होते. असे कसे विसरले ते आपली कवळी? तोंडात कवळी नाहीये हे त्यांना जाणवलं कसं नाही? 5 वाजताची गाडी पकडण्याच्या गडबडीत कवळीचा विसर पडला असावा का त्यांना? पण आता काय करायचं? दुसरं काय करणार? मी पडदिशी निर्णय घेतला. मोरजकरांची कवळी असलेला ग्लास उचलला आणि दाराशी गेलो. हलक्या हातानं दार उघडलं आणि वेगात पावलं टाकत निघालो. शोधक नजरेनं मोरजकर कुठे रस्त्यात दिसतायत का ते बघायला लागलो. एव्हाना मॉर्निंग वॉक आली. अन्य मंडळी रस्त्यात दिसायला लागली. अंगात केवळ बनियन, पायजमा आणि हातात धरलेला ग्लास अशा अवस्थेत निघालेल्या माझ्याकडे निरखून बघायला लागली. पण मला मोरजकरांना गाठायचं होतं. कुठल्याही परिस्थितीत त्यांची कवळी त्यांच्या हवाली मी करणार होतो. तसं घडलं नसताना तर कवळी घेऊन मोरजकरांच्या गावी जाण्याचा सल्ला पोद्दारांनी मला दिला असता आणि त्यांना नकार देणं मला कठीण झालं असतं. आणि स्टेशनच्या अगदी 20-25 पावलाच्या अंतरावर मला मोरजकर दिसले म्हणजे त्यांची पाठमोरी आकृती तेवढी दिसली. नक्कीच हे मोरजकर. मोरजकर साहेब. पहाटेच्या निरव शांततेत माझी हाक जास्त मोठ्यानं ऐकू गेली असावी. मोरजकर गर्दिशी वळले आणि आजूबाजूला बघायला लागले. धापा टाकत मी त्यांच्या जवळ पोहोचलो आणि म्हणालो, ही तुमची कवळी तुमची विसरला होतात तुम्ही घरी. घ्या तुमची कवळी. मी कवळीचा ग्लास पुढे केला. कवळी? माझी कवळी? ही कवळी माझी कशी असेल? बघा माझे खरे खुरे दात बघा. असं म्हणत मोरजकरांनी आपल्या तोंडाचा भला मोठा आ वासला. तोंडात सगळे दात इंटॅक्ट दिसले. अहो तुमच्या मामांची असेल ही कवळी. रात्री केव्हा तरी टिपायवरचा ग्लास उचलताना मी त्यांना बघितलं होतं. मला कुठलं कळायला त्यांनी त्यात कवळी ठेवली म्हणून. मग ते जाऊ द्या. स्टेशनात पोचलोय की आपण. चला फक्कड चहा घेऊ. बाकी तुमच्यामुळे आणि केवळ तुमच्यामुळे मला गाडी मिळणार हो. नाही तर कठीण होतं बघा सगळं. थँक्स खूप खूप थँक्स. चला चहा घेऊ. नाही असू दे, मी चूड नाही भरली अजून. तुम्ही व्हा पुढे. गाडी लागली असेल फलाटाला. उशीर व्हायला नको. हो जातो असं म्हणून मोरजकर निघाले. मामांची कवळी घेऊन मी घराच्या वाटेला लागलो. मोरजकरांची कवळी समजून मी धावत पळत निघालो होतो. मामांची कवळी घेऊन धावत पळत जायची गरज नव्हती. संथ पावलं टाकत मी निघालो. घराच्या दाराशी पोचलो तर दाराच्या चौकटीत नीला उभी आणि आतल्या सोफ्यावर वैतागलेला चेहरा करून मामा बसलेले दिसले. कुठे गेला होता तो सकाळी सकाळी? अहो मामाजी म्हणतायत की त्यांची कवळी हरवली. त्यांना वाटतंय की तुमच्या पाहुण्यांनी ती कदाचित आपली समजून नेली. पण मी म्हणते कसं शक्य हो हे? तेवढ्यात मामा ओरडले, का त्यात अशक्य असं काय? अहो शक्यच नाही.
शक्यच नाही. मी सांगतोय तुम्हाला. कसं आहे मामा, तुमची कवळी त्यांची समजून मी त्यांना द्यायला गेलो, पण त्यांनी आपले 28 सुद्धा खरे दात मला दाखवले. ही घ्या तुमची कवळी. हात उंचावत मी कवळीच्या ग्लासचं दर्शन घडवलं. अरे वा, माझी कवळी, माझी कवळी असं करत मामाजी पुढे झेपावले. मामाजींची कवळी त्यांच्या स्वाधीन करून मी आत गेलो. थोड्या वेळानं बाहेर आलो तर चपलांच्या रॅक जवळ उभं राहून इकडं तिकडं बघणारे मामाजी ओरडले, अरे पण माझ्या चपला कुठं आहेत? आणि या जुन्या पुराण्या चपला कोणाच्या आहेत? माझ्या चपला नव्या कोऱ्या होत्या. काय गोंधळ चाललाय हा? सकाळी सकाळी कवळी अदृश्य होते आणि आता बघावं तर चपला बेपत्ता. काय चाललंय का इथे? पहाटेची गाडी पकडण्याच्या गडबडीत मोरजकर मामाजींच्या चपला पायात सरकवून घाईघाईत बाहेर पडले असणार, हेच पूर्ण सत्य होतं. आता प्रश्न एवढाच होता की मामाजींच्या चपला परत मिळवायच्या कशा? मी घड्याळात बघितलं. मोरजकरांची पहाटेची गाडी अर्ध्या वाटेवर पोहोचली असणार. पहाटेची गाडी, ज्या मारी या गाडीचे